नमस्कार मित्रांनो, माझ्या कमरेत खूप वेदना होत होत्या. तेव्हा माझे सासरे मला म्हणाले की सुनबाई, मी तुझी मालिश करतो, तुला नक्कीच आराम वाटेल. मग जेव्हा माझ्या सासऱ्यांनी माझी मालिश केली तेव्हा मी गाढ झोपी गेले. तेव्हा माझ्या सासऱ्यांनी माझ्यासोबत, आमच्या लग्नाला 2च महिने झाले होते आणि माझा नवरा अभय कामानिमित्ताने विदेशात गेला होता. तो विदेशात नोकरी करत असल्यामुळे महिन्यात 1 नाही तर 2 वेळाच घरी येत असायचा. नवीन नवीन लग्न झालं होतं, त्यामुळे मला त्या घरात एकटीला बोर व्हायचं. पण मला कमरेचा खूप त्रास होता. मला हा त्रास लग्न झाल्यापणापासूनच झाला होता आणि अभय घरात नसल्यामुळे मला जास्त आजारी असल्यासारखं वाटत होतं. घरातलं काम आवरल्यानंतर मी दिवसभर बेडवर पडून असायची. अभय शिवाय माझं मनही लागत नव्हतं. अभय आल्यावर मला खूप बरं वाटायचं, पण तो महिन्यातून फक्त 1-2 दिवसांकरिताच येत होता आणि लगेच परत जात होता. तो घरी आल्यानंतर माझी उदासी कायमची पळून जात होती. पण तो जाणार आहे असं जरी म्हणाला तरी माझी उदासी परत मला जाणवत होती. माझ्याजवळ माझे सासरे राहत होते, पण ते दिवसभर शाळेमध्येच असायचे. एकदा माझा नवरा अभय घरी आला तेव्हा मी त्याला सांगितलं की मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही आणि माझी तब्येत पण ठीक राहत नाही, मला तुझ्यासोबत घेऊन चल. पण तेव्हा अभय म्हणाला की मी सध्या तरी तुला नाही घेऊन जाऊ शकत, मी तुला 2-3 महिन्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन, पण सध्या तरी तुला इथेच राहावे लागेल आणि इथे बाबा पण आहेस ना, त्यांची ड्युटी पण चालू आहे, म्हणून तुला असं नेता येणार नाही, त्यांची पण सोय लागणार नाही. 2-3 महिने थांब, तोपर्यंत बाबा पण रिटायर होतील. मग त्याने माझ्या सासऱ्याला सांगितलं, सुनेकडे जरा लक्ष देत जा, तुमच्या सुनेची तब्येत ठीक नसते, माझ्या गैरहजेरीत तिची काळजी घेत जा, तिच्यासोबत बोलत जा. यावर सासऱ्यांनी होकारार्थी मान हलवली. मग दुसऱ्या दिवशी अभय निघून गेला आणि सासरे पण शाळेत निघून गेले. पण माझी तब्येत मात्र खूपच खराब झाली होती. माझी कंबर खूपच दुखत होती. सासरे शाळेमधून आले आणि मला बेडवर झोपलेली पाहून त्यांनी दरवाजा वाजवला आणि म्हणाला, सुनबाई, आत येऊ का? मी म्हणाले, हो हो या. तेव्हा ते आत आले आणि म्हणाले, काय होतंय सुनबाई, तुझी तब्येत ठीक नाही का? तुला काय हवे होते आहे? तेव्हा मी म्हणालो, माझी कंबर खूप दुखते. तेव्हा ते म्हणाले, सुनबाई, तुझी हरकत नसेल तर मी तुझ्या कमरेची मालिश करून देऊ का, जेणेकरून तुझी कंबर दुखणे थांबून जाईल. आणि माझी कंबर एवढी दुखत होती की मी त्यांना नाही म्हणू शकले नाही, कारण मला वाटले जर आराम मिळत असेल तर काय हरकत आहे यांच्याकडून कंबर दाबून घ्यायला. तेव्हा मी सासरेबुवांना हो म्हणाले आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे माझ्या कमरेची मालिश केली. 3-4 मिनिटांनी माझी कंबर दुखत आहे हे मी विसरूनच गेले होते. मग सासरेबुवांनी मला काही वेळाने विचारले, कसं वाटलं सुनबाई, तुला बरं वाटतंय का? मी म्हणाले, खूप बरं वाटतंय, माझी कंबर दुखते हे तर मी विसरूनच गेले. खूप चांगल्या प्रकारे माझी मालिश केली बरं का, धन्यवाद माझी एवढी काळजी घेतल्याबद्दल. सुनबाई, मी थोडीशी तर मदत केली आहे तुझी, तू तर तुझ्या कामात किती मदत करतेस, मग मी थोडं तुझं काम केलं तर त्यात धन्यवाद म्हणायची काय आवश्यकता नाहीये. मग आमच्यात खूप चांगल्या गप्पा रंगल्या. त्या दिवसांपासून सासरेबुवा माझी काळजी पण खूप चांगल्या प्रकारे घेत होते आणि चांगल्या प्रकारे बोलत होते. आता सासरेबुवांना माझ्याशिवाय करमत नव्हते. शाळेमधून आल्या आल्या ते पहिले माझ्या रूम मध्ये यायचे किंवा स्वयंपाक रूम मध्ये आहे का बघायचे आणि घरात कोणी नसल्यामुळे मलाही त्यांच्याशी बोलावं लागायचंच. मी त्यांना माझ्या बापासारखे आहे असे समजून वागायची, म्हणून मी त्यांच्यासोबत एकदम बिनधास्त बोलायचे. ते कधी मला शॉपिंगलाही बाहेर घेऊन जात होते. मी लग्नानंतर कधीच ड्रेस घातला नाही, पण त्यांनी मला ड्रेस घेतले होते त्यांच्या आवडीचे आणि मला म्हणाले, सुनबाई, ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसशील तू, हा घालून तर बघ. मला ड्रेस घालायची अजिबात इच्छा नव्हती, पण मी त्यांचं मन राखण्यासाठी ड्रेस घातला होता. मी लग्न झाल्यानंतर कधी ड्रेस घातला नव्हता. मी साडी घालत होते. रोज घरात काम करताना मी गाऊन घालत होते आणि घरात असल्यामुळे मी गाऊनवर ओढणी घेत होते. पण जेव्हापासून
सासरे बुवा चांगल्या प्रकारे मला बोलत होते. तेव्हापासून मला ते म्हणत होते, सुनबाई तू गाऊन घालतेस मग ओढणी कशाला घेतेस, तुला गरम होत नाही का? तेव्हा ते त्यांच्या हाताने माझी ओढणी काढून साईडला टाकत होते, पण मी त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने कधीच पाहिले नाही. पण मला असंच वाटत होतं खूप गरमीचे दिवस आहेत, ते पण असेच म्हणत असतील. पण ते मला रोज माझ्या कमरेची मालिश करून देत होते आणि मला ही सवय झाली होती रोज मालिश करून घ्यायची, कारण माझी कंबर खूप दुखायची. एके दिवशी मध्यरात्री माझी कंबर खूप दुखत होती. मला त्या दिवशी झोप लागली नाही आणि माझ्या रूमची लाईट चालूच होती. त्याच्यामुळे सासरे बुवांना समजले की सुनबाई अजून झोपलेली नाही. सासरे बुवा माझ्या रूम जवळ आले आणि दार वाजवलं. मी विचारलं कोण आहे, तर ते म्हणाले सुनबाई मी सासरे बुवा आहे. मी दार उघडला आणि ते मला म्हणाले, काय सुनबाई अजून झोपली नाही, झोप येत नाही का तुला? तेव्हा मी त्यांना सांगितलं माझ्या कमरेचा त्रास खूपच वाढला आहे. तेव्हा ते म्हणाले, परत तुझ्या कमरेची मालिश करून देऊ का? यावर मी काहीच बोलले नाही, कारण मध्यरात्र झाली होती. सासरे बुवा पुन्हा म्हणाले, काय झालं, जास्त त्रास होत आहे का? तेव्हा मी म्हणाले, हो मला खूप त्रास होत आहे. हे ऐकून सासरे बुवांनी तेल घेतलं आणि माझ्या कमरेवर टाकलं आणि मालिश करायला सुरुवात केली. ते इतक्या चांगल्या प्रकारे मालिश करत होते की 3-4 मिनिटातच माझी कंबर दुखायची बंद झाली. पण त्या दिवशी कंबर दुखायची थांबून सुद्धा असं वाटत होते की मालिश करणं बंद होऊ नये. मी विसरलेच होते की मालिश करणारा नवरा नसून माझे सासरे होते. माझे शरीर प्रकोलित झालं होतं. माझा नवरा माझ्या जवळ नसल्यामुळं माझं शरीर पूर्ण कधीच सुकावलं नव्हतं आणि हे सासरे बुवांना सुद्धा कळालं होतं. त्यांनी तसेच मालिश करता करता त्यांनी हात अगदी वरच्या बाजूला नेले आणि नंतर खालच्या बाजूला आणले. त्यांचा एक हात माझ्या मानेकडे चालला होता. मानेकडून खाली हात येताच मी त्यांचा हात पटकन धरला. तेव्हा ते मला म्हणाले, काय झालं सुनबाई? त्यांना मी म्हणाले, हे काय करताय तुम्ही? ते मला म्हणाले, काय सुनबाई काय झालं, काही चुकीचं करतोय का मी? तुझी पण हीच इच्छा आहे ना? तेव्हा मी पटकन रूम मधून उठायचा प्रयत्न केला, पण सासरे बुवांनी मला उठू दिले नाही. घरात आम्ही दोघेच असल्यामुळे मी आरडाओरडा करूनही कोणीही मला वाचवायला आले नाही. त्यांनी माझ्यासोबत त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आणि ते वॉशरूम मध्ये फ्रेश व्हायला निघून गेले. तेवढ्यात मी पोलिसांना फोन लावला. पोलीस आल्यानंतर सासरे बुवांना घेऊन गेले. आपल्या सुनेसोबत असं कोणी करतं का? आपण तिला मुलगी मानलं पाहिजे. तिने त्यांना आपल्या बापासारखं समजून मालिश करायला सांगितले, पण ते या स्तराला जातील याची तिला जराही कल्पना नव्हती. सासऱ्यांच्या मनातलं ते पाप ती ओळखू शकली नाही. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब